सो स्टुडंट आता बघणार आहोत आपण आपलं फिफ्थ प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा. क्वेश्चन जेवढा मोठा आहे तेवढंच त्याचं सोल्युशन छोटं आहे. आता एकदा बघून घेऊ काय दिलेलं आहे बघा. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी. आता इथे काय केलं आपल्याला दोन बॉक्सेस दिलेले आहेत ए आणि बी. तर आपण सुरुवातीलाच कन्सिडर करणार काय करणार कन्सिडर लेट द बॉक्सेस ए म्हणजे ए टाइप ऑफ बॉक्सेस बी एक्स हे कन्सिडर करून घेऊ म्हणजे क्वेश्चन वाचता वाचता इझी जाईल. लेट द A type of boxes B X हे एवढं कन्सिडर करा. त्यानंतर and B type of boxes B Y कन्सिडर करा. एवढं झालं. सिंपली दोन कन्सिडर केले. टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी इथपर्यंत संपलं. आर टू बी प्लेस इन अ ट्रक म्हणजे एका ट्रक मध्ये हे ठेवलेले आहे. नंतर काय म्हटलं बा हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. ट्रक काय ज्याची कॅपॅसिटी आहे 10 टन. 10 टन म्हणजे 10,000 किलोग्राम. टनला आपण ग्राम मध्ये कन्वर्ट केलं. इथे लिहून घेऊ आपण वी नो दॅट काय नो दॅट 10 टन्स इज इक्वल टू 10,000 किलोग्राम्स. ओके 10 टन्स म्हणजे 10,000 किलोग्राम. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए काय म्हटलंय बघा इथं लक्ष द्या 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी म्हणजे बी टाइपचे 100 आणि ए टाइपचे 150 बॉक्स या दोघांची ऍडिशन केली म्हणजे ट्रक मध्ये लोड केले तर किती भरते 10 टन्स एवढं भरते. आलं लक्षात. म्हणजे इक्वेशन नंबर 1 काय बनते बघा कंडिशन 1 काय बनेल आपली कंडिशन 1 150 बॉक्सेस ऑफ ए टाइप म्हणजे एक्स प्लस 100 बॉक्सेस ऑफ बी टाइप म्हणजे वाय इज इक्वल टू 10,000 कारण पूर्ण ट्रकची कॅपॅसिटी जी आहे ती आहे 10,000. आलं लक्षात. आता या नंबरला आपण सिंपल कन्वर्ट करून घेऊ बघा. या सगळ्याला 10 न डिवाइड करू आपण. 10 न जर डिवाइड केलं काय ते बघा डिवाइड बाय 10 आन्सर काय येतं. याला 10 न डिवाइड केलं तर 150 डिवाइड बाय 10 म्हणजे इथे 0 0 कॅन्सल होते प्लस 100 वाय डिवाइड बाय 10 0 0 कॅन्सल होते इज इक्वल टू 10,000 डिवाइड बाय 10 0 0 कॅन्सल होते. आन्सर येतं 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. आणि या पूर्ण इक्वेशनला आपण अजून डिवाइड करू शकतो 5 ने. 5 ने जर डिवाइड केलं तर इक्वेशन काय बनतं बघा 5 3 जा 15 म्हणजे 3x बनते. इथे जर केलं डिवाइड केल्यानंतरचं काय होते बघा 3x प्लस 5 2 जा 10y इज इक्वल टू 5 2 जा 10 आणि हा एक 0 म्हणजे 200 येतं इथं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळते. 5 ने जर याला डिवाइड केलं तर 5 2 जा 10 आणि हे 2 0 जशाल तसे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन तयार करू शकतो. सिमिलरली आपण सेकंड इक्वेशन आता दुसरं इक्वेशन काय म्हणते बघा इथून आर लोडेड इन ट्रक झालं. इट वेज 10 टन्स म्हणजे हे इथपर्यंत आपलं कम्प्लीट झालं 10 टन एवढं त्यानं म्हणजे 10,000 घेतलं. बट व्हेन आता इथे पुन्हा कारण लावलं बट व्हेन 260 boxes of type A are loaded in a truck and it can still accommodate 40 boxes. काय म्हटलं पहा 260 बॉक्सेस टाकले आणि अजून त्याच्यामध्ये 40 बॉक्सेस टाकले बी टाइपचे तर दोन्ही मिळून काय झालं सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजे ट्रक पूर्ण भरलेला आहे आणि ट्रकची कॅपॅसिटी किती आहे आपल्याला माहित आहे. फुल्ली लोडेड म्हणजे ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन्स. समजलं. म्हणून दुसरं इक्वेशन बनेल कंडिशन 2. दुसरी कंडिशन काय बनते 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000. बरोबर आहे. आता याला जर 10 न डिवाइड केलं डिवाइड बाय 10 आता मी डायरेक्ट लिहितो पहा डिवाइड बाय 10 केलं तर 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000. आलं. याला पूर्ण 2 ने डिवाइड करा पुन्हा
डिवाइड बाय 2 काय बनते इक्वेशन बघा 13x प्लस 2y इज इक्वल टू 2 5 जा 10 आणि हे 2 0 आलं लक्षात इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन नंबर 2 आणि हे इक्वेशन नंबर 1 या दोनला जर आपण सायमल्टेनियसली सोडवलं तर आपल्याला x च्या आणि y च्या व्हॅल्यू मिळतात. बघा इथे आता कोएफिशियंट सेम आहे y चे आणि साइन सुद्धा सेम आहे करणार सबट्रॅक्शन. नाउ सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 पहिल्या इक्वेशनला दुसऱ्यातून सबट्रॅक्ट करणार. काय तर बघा 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 मायनस 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 आणि दोन्हीची सबट्रॅक्शन करताना इथे पूर्ण मायनसचं इथे काय होते साइन बदलून जातात प्लसचं मायनस आणि या प्लसचं मायनस. 500 तून 200 गेले राहिले फक्त 300 मोठ्या संख्येचं साइन प्लस आहे प्लस 2y मायनस 2y कॅन्सल 13x मधून 3 गेले राहिले 10x म्हणजे x इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 10 0 0 कॅन्सल x इज इक्वल टू 30 सॉरी. तर अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू मिळते. त्यानंतर ही व्हॅल्यू पुट करू. पुट x इक्वल टू 30 इन इक्वेशन कोणत्या ह्याच्यात ठेवता बघा सोपं कोणतंही सगळ्यात 1 आहे आणि 2 इक्वेशन दोनच इक्वेशन होते आपल्याजवळ पहिल्या ह्याच्यात ठेवू. काय बनते बघा 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. आता 3 इंटू 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 3 जा 9 म्हणजे 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. 2y इज इक्वल टू 200 मायनस 90 म्हणजेच 2y इज इक्वल टू आपला आन्सर किती येणार आता 110. y इज इक्वल टू 110 डिवाइड बाय 2 म्हणजेच y इज इक्वल टू आता आपला आन्सर किती येणार 2 5 जा 10 आणि 2 5 जा 10 म्हणजे 55 बॉक्सेस ऑफ y आणि x 30 म्हणजे x काय कन्सिडर केलं तर आपण a म्हणजे a टाइप ऑफ बॉक्सेस इज इक्वल टू 30 आणि b टाइप ऑफ बॉक्सेस इज इक्वल टू 55. तर अशा पद्धतीने हे एवढे आपल्याला आन्सर मिळतात ए आणि बी चे. तर अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. आता बघू आपण आपला 6 नंबरचा प्रॉब्लेम. थांब 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 फाइंड द वेट काढायचं होतं. वेटच आहे मॅडम ते. मग असं ते सोल्युशन लिहिताना वेट ऑफ द बॉक्सेस असं काहीतरी नाही का? हा शेवटची वळ मी म्हणतो ना त्याच्यात म्हणायला काय लागतं किलोग्राम. हा चालूच आहे ना. सो आता ए टाइप ऑफ बॉक्सेस आले 30 म्हणजे हे झालं 30 kg कारण आपल्याला वेट काढायला सांगितलं होतं आणि बी टाइप ऑफ बॉक्सेस म्हणजे 55 kg. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो हे पूर्ण वेट. तर एवढे किलोचे बॉक्सेस या ट्रकमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने याचे वेट सुद्धा आपण कॅल्क्युलेट केले. समजलं असेल तुम्हाला कसं सॉल्व्ह करतात. इन केस नाही समजलं तर थोडं रिपीट करून परत बघू शकता.